आज परत या मैदानात आहे आणि मी आज फॉर्म भरला। आनंद या गोष्टीचा वाटते की एकाने जन्म दिला आणि दुसऱ्याने जीवनदान म्हणजे माझी अमरावतीनी। हे वक्तव्य आहे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं। खासदार नवनीत राणा यांची जात प्रमाणपत्रावरून न्यायालयीन लढाई सुरू होती, पण अखेर त्यांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला आहे। त्यामुळे राणांना मोठा दिलासा मिळाला आणि त्यांच्या उमेदवारीचा मार्गही मोकळा झाला। पण यावर बोलताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर झालेत। खूप संघर्ष होता, पण मी माझे स्वतःला तुटू नाही दिलं। आम्ही लढलो, आम्ही मैदानात दटून राहिलो, लोकांना विश्वास देत गेलो की 19 मध्ये जेव्हा लोक माझा विरोध करायचे मंचावर, मी हेच सांगायचे लोकांना की मी खरी आहे, माझ्यावर विश्वास ठेवा। आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि 2019 मध्ये मला खासदार केले। आज परत या मैदानात आहे आणि मी आज फॉर्म भरला। आनंद या गोष्टीचा वाटते की एकाने जन्म दिला आणि दुसऱ्याने जीवनदान म्हणजे माझी अमरावतीनी। सगळे ऑपोजिशन चिल्लावत असताना सुद्धा माझी अमरावतीकरांनी एक सूनवर विश्वास ठेवला आणि त्या सुनीने 5 वर्षाचे खासदार पूर्ण केले आणि दुसरे 5 वर्षीला आज फॉर्म भरायला आम्ही सगळे नेते आमचे भारतीय जनता पार्टीचे आज उपस्थित आहे, त्यांच्यासोबत मी फॉर्म भरलं। आनंद याच गोष्टीचा आहे, किती ऑपोजिशन ओरडले तरी माझा परिवार, माझा कुटुंब, माझे सासरवाडी म्हणजे अमरावती, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज अमरावतीकरांच्या विश्वासाची जिंक आहे, फक्त नवनीत राणांची नाही आहे। नवनीत राणांच्या या वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर सडकून टीका केली। सामान्य लोकांपेक्षा तुम्ही तुमच्या उमेदवारीसाठी लढताय ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे, असं म्हणत बच्चू कडूंनी नवनीत राणांना तिखट टोला लगावला। रडणं म्हणजे सहानुभूती घेण्याएवढी आता ती सहानुभूती लोकांची संपली आहे। कितीक डाव रडणार तुम्ही, कितीक डाव रडणार आहे? आणि निवडणुकीत रडणं चांगलं नसते। तुम्ही सामान्य लोकांसाठी रडले असते तर कदाचित आम्हाला त्याची एक थोडीशी क्यू तरी वाटली असते। तुम्ही तुमच्या उमेदवारासाठी लढताय, ह्याच मोठा दुर्दैवी गोष्ट। आता बच्चू कडूंच्या या वक्तव्यानंतर नवनीत राणा काय प्रत्युत्तर देतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अमरावती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।